नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही बरे आहातच. आजचा आपल्या विषयामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आधार कार्डवरून आपण डिजिटल राशन कार्ड कसं डाउनलोड करायचं. तर त्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला एक काम करा. 2.0 मेरा राशन असं प्ले स्टोरवर जा आणि तिथे जाऊन तुम्ही टाईप करा. त्याच्यानंतर तुम्हाला राशन कार्डचं एक ॲप्लिकेशन येईल, ते तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकून त्याला पूर्ण करून घ्या. त्याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस अशी आहे की तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा येईल, तो कॅप्चा तुम्ही फिलअप करा. तो कॅप्चा फिलअप केल्याच्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या फॅमिलीमधील पूर्ण मेंबरची नावे दिसतील. त्यानंतर तुम्ही ते पूर्ण तुम्ही पाहू शकता. त्यात तुम्हाला काही क्रिएशन करायचं असेल तर तुम्ही क्रिएशन देखील करू शकता. तसेच त्यात कोणाची नावं तुम्हाला डिलीट करायची असतील तर तुम्ही ती नावं डिलीट देखील करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. त्यात तुम्ही फोटोसुद्धा टाकू शकता तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरचा. आणि त्यानंतर हे पूर्ण प्रक्रिया अशा प्रकारे तुम्ही तुमचं डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करू शकता. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका. अगदी सोप्या आणि सहज भाषेत मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी कुठलंही चार्ज नाही आणि शासनाचं चलनसुद्धा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.